वेलकम. स्वागत आहे आपलं. 26 एप्रिलच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जर आपल्याला 250 पेक्षा जास्त गुण मिळवायचे असेल तर आपण महत्वाच्या गोष्टी बघणार आहे ते म्हणजे दिलेल्या सिलेबसचा कसा उपयोग करायचा आहे. तो आता राहिलेला फक्त 10 दिवस. तर 10 दिवसासाठी आपल्याला IMP अशा मॉक टेस्ट असणं गरजेचं आहे की ज्याच्यामधून मुलांचा सराव त्या दिलेल्या वेळेमध्ये पेपर कव्हर होतोय का आणि त्याच्यामधून बरेचसे प्रश्न त्या टाईप मधून येणाऱ्या परीक्षेमध्ये पडणं आवश्यक. तर महत्वाच्या अशा 30 IMP मॉक टेस्ट कशा मिळवायच्या हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सिलेबसचा कसा अभ्यास करायचा आणि सिलेबस नुसार आपण कोणत्या विषयाला जास्त महत्व द्यायचं, कोणत्या टॉपिकला महत्व द्यायचं हे कसं बघायचं आणि ज्या महत्वाच्या 30 IMP मॉक टेस्ट आहे सर्वांना मिळणार आहेत ते कशा असणार आहेत, त्या काय आहेत हे एकदा आपण बघूया. तर हा एक ऑफिशियल सिलेबस आहे. स्कॉलरशिपने आपला जो ऑफिशियल सिलेबस दिलाय हा आपल्या MSK क्लास ऍप मध्ये आपल्याला डाउनलोड करता येणार आहे. याच्यानुसार आपल्याला इथं भारांश दिलाय, वेटेज दिलंय की 16% संख्या ज्ञान त्याच्यामध्ये आहे, संख्यावरील क्रिया 20% आहे, तो अपूर्णांकाचा जो पार्ट आहे तो 12%. तो लक्षात घ्या, जे 15%च्या पुढे आहे ते तीन महत्वाचे टॉपिक आहेत. त्याच्यामध्ये मापन आणि महत्वमापन हा जवळजवळ 20% आहे, भूमिती हा 18% आणि हा जर पार्ट जरी थोडासा सोपा पण आहे, मुलांना कमी वेळात कव्हर होतो. त्यानंतर चित्रलेख 60%. म्हणजे जे मेन पार्ट आहे लक्षात घ्या, मॅथ्स मध्ये जर बघितलं तर भूमिती, त्यानंतर मापन, त्यानंतर संख्यावरील क्रिया, त्यानंतर संख्या ज्ञान आणि अपूर्णांक, हे महत्वाचे टॉपिक आहेत. याच्यावर जरी विद्यार्थ्यांनी फोकस केला तर त्याला बऱ्यापैकी तो चांगला पेपर कव्हर करू शकणार आहे. आता या टॉपिकवर आधारित आपली एक PDF म्हणजे टॉपिक वाईज PDF त्या चॅप्टरवरच्या पूर्ण नोट्स मराठी आणि इंग्लिश माध्यमामध्ये आणि त्याच्यावरती 40 ते 50 MCQ विथ अँसर की ह्या डिटेल सर्व आपल्या ऍप मध्ये डिटेलमध्ये आहेत. उदाहरणार्थ आपल्या समोर आहे ही जॉमेट्रीची नोट्स, जॉमेट्री टॉपिकच्या नोट्स इन डिटेल मराठी आणि इंग्लिश माध्यमासाठी. पूर्ण जॉमेट्री टॉपिकचा अभ्यास त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे आणि सगळ्यात शेवटी MCQ त्याच्यामध्ये दिले सोडवायला. प्रत्येक पार्ट मध्ये डायग्राम आणि त्याच्यामध्ये मराठी इंग्लिश दोन्ही भाषेमधून इझी लँग्वेज मध्ये सर्व नोट्स दिलेले आहेत. टॉपिकच्या शेवटी MCQs दिलेले आहेत दोन्ही भाषेमधून मराठी आणि इंग्लिश आणि त्याच्या खाली अँसर की पण दिलेले. हे झालं टॉपिक वाईज नोट्स आपल्या MSK क्लास ऍप मध्ये. आता आपण बघूया IMP मॉक टेस्ट, ज्याच्यामध्ये 30 महत्वाच्या IMP मॉक टेस्ट 26 एप्रिल पर्यंत विद्यार्थ्यांच्या होणार आहेत. आतापर्यंतच्या 11 IMP मॉक टेस्ट त्याच्यामध्ये ऑलरेडी ऍड झालेले आहे. तो जसं स्कॉलरशिपचा मॉक टेस्ट जो फायनल पेपर असणार आहे तशाच पद्धतीचा हा स्कॉलरशिपचा मॉक टेस्ट आहे. हा मॉक 11 पेपर 1 आहे, सेट वगैरे फर्स्ट लँग्वेज सेम त्याच पद्धतीचा पॅटर्न मध्ये ह्या क्वेश्चन पेपर डिझाईन केलेला आहे. जो ऑफिशियल सिलेबस आहे त्याच्यामुळे IMP मॉक टेस्ट असणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये प्रथम भाषा दोन्ही पण प्रथम घेतलं, म्हणजे इंग्लिश भाषा असेल तरी प्रथमच लँग्वेज घेतलेली आणि मराठी असेल तर प्रथम, त्याच्यामुळे हार्डनेस जास्त आहे. त्यामुळे दोन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ही पेपर उपयोगी पडणार आहेत. तो आहे इंग्लिश टॉपिकचा. तो ऑफिशियल स्कॉलरशिपचा जसा सिलेबस आहे त्या पद्धतीचा पॅटर्न मध्ये ह्या डिझाईन केलेल्या मॉक टेस्ट आहे. तो आहे मॅथ्स मधला मॅथ्स पार्ट आणि त्याच्यामध्ये कोणत्या टॉपिकवर जसं की दिलं ऑपरेशन ऑन नंबरवर किती 20% म्हणजे जसं जसं क्रायटेरिया आपला ऑफिशियल दिलाय तशा पद्धतीचा त्याच्यामध्ये वेटेज या प्रश्नपत्रिकेमध्ये सर्व प्रश्नांना दिलेला आहे. ऑफिशियल जसे त्यांनी सिलेबस दिलेला आहे तसा त्याच्यामध्ये टाकलेला आहे, दिसतो आपल्याला त्या वेटेजनुसार सर्व दिलेलं आहे. अशा पद्धतीने इयत्ता 4थी साठी मराठी आणि इंग्रजी माध्यम दोन्ही माध्यमासाठी आतापर्यंत मॉक 11 पेपर 1 असे म्हणजे मॉक 11 पर्यंत ऍड झालेले आहेत ऍपमध्ये. 26 एप्रिलच्या आत आपल्या मॉक 30 तिथे ऍड होणार आहे. तो मराठी आणि इंग्रजी माध्यमासाठी क्लास 4 सर्व सिलेबस तिथं आहे आणि क्लास 7 साठी सुद्धा ऑफिशियल सिलेबस नुसार अभ्यासक्रमानुसार ह्या पेपर मॉक 11 पर्यंत ऍड झालेले आहेत. ज्या पद्धतीचं वेटेज दिलं दिसते आपलं वोकॅब्युलरीचं 12% वेटेज येतं त्या पद्धतीचं वेटेज दिलेलं आहे. वर्ड पझलला 4% वेटेज आहे किंवा लँग्वेज स्टडीला 16% वेटेज आहे. दिसते आपल्या आता 7वी मध्ये ग्रामरला 16% वेटेज आहे, त्या पद्धतीचं ग्रामर या ठिकाणी दिलेले आहे. क्रिएटिव्ह रायटिंगला 24% वेटेज आहे, त्यामध्ये 6 MCQ त्याच्यामध्ये आहेत. आता 7वी मॅथमॅटिक्स पार्ट त्याच्यामध्ये नंबर वर्क वरती 8% वेटेज आहे. ऑपरेशन ऑन नंबरचं जवळजवळ 18% वेटेज आहे, 9 MCQ याच्यावर. त्यांनी दिसतं आपलं जॉमेट्रीचं 22% वेटेज आहेत, 11 MCQ याच्यावरती. अशा पद्धतीने इयत्ता 7वी साठी इंग्लिश मिडियम आणि सेमी इंग्लिश मिडियम या दोन्ही माध्यमासाठी उपयुक्त आहे. फक्त मराठी मिडियमचं 7वी मध्ये नाहीये, 4थी मध्ये मराठी इंग्लिश दोन्ही पण उपयुक्त आहे. हे झालं आपण बघितल्या टॉपिक वाईज नोट्स. त्यानंतर महत्वाच्या IMP मॉक टेस्ट विथ त्यांच्या अँसर की पण त्याच्यामध्ये दिलेले आहे. शिष्यवृत्ती इयत्ता 4थी आणि 7वीचे हे जे कोर्सेस आहे याच्यामध्ये फक्त मॉक टेस्ट किंवा नोट्स नाहीये तर डेली लाईव्ह क्लास जो सिलेबस आपण पूर्ण कव्हर केलेला आहे, पूर्ण जो सिलेबस कव्हर झालेला आहे तर टॉपिक वाईज क्लास वाईज प्रत्येक व्हिडिओ क्लास त्याच्यामध्ये ऍड झालेला आहे. आपले जे डेली लाईव्ह क्लास झालेले आहेत ते पण याच्यामध्ये ऍड झालेले आहेत. लाईव्ह क्लास पण आपल्याला बघता येणार आहेत. 16 एप्रिल पासूनचे परत जे लाईव्ह क्लास आहेत, 2 दिवस मी बाहेर 16 एप्रिल पासूनचे सर्व लाईव्ह आहेत ते पण आपल्याला जॉईन करता येतील हे ऍप मधून.
प्लस महत्वाच्या 30 IMP मॉक टेस्ट आपल्याला मिळणार आहेत, अँसर की, आणि तुम्हाला एक अनुभव मिळणार आहे MSK क्लास ऍप. त्याची प्राइस आपल्याला दिसते 2500 रुपये. पण आज एक सर्वात महत्वाची गोष्ट मी आपल्याला शेअर करणार आहे, जे व्हिडिओ पाहते त्यांच्यासाठी ही महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे इयत्ता 4थीचा एक हा कोर्स आहे, इयत्ता 7वीचा सेम तसाच कोर्स आहे. या दोन्ही कोर्ससाठी आपले कुपन कोड वापरायचा आहे आणि आपल्याला फक्त 30 रुपयामध्ये आपल्याला या ऍपचा ऍक्सेस मिळणार आहे. तुम्ही ते जे काही मॉक टेस्ट आहेत त्या सॉल्व्ह करू शकता, किंवा जे लाईव्ह क्लासेस आहेत ते सगळे तुम्ही अटेंड करू शकता, पाठीमागच्या झालेले बघू शकता. सर्व गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहेत. यासाठी आपल्याला काम करायचं की एक कोड आहे, जसं इथे दिसते आपल्या जे 25 रुपये, तर बाय नाव वर क्लिक करायचं. त्याच्यावरती तो कुपन कोड आहे, तो कुपन कोड आपल्याला खाली पण दिलेला आहे व्हिडिओच्या. कुपन कोड अप्लाय करायचा आहे. इयत्ता 4थीसाठी MSK4 असा कुपन कोड अप्लाय करायचा आहे. MSK4 हा कुपन कोड अप्लाय केल्यानंतर दिसते आपल्याला 30 रुपये याची प्राइस झालेली आहे. तो असं जी गोष्ट द्यायची आहे त्यासाठी ही गोष्ट देण्यात आलेली आहे. सर्वांना या गोष्टीचा अनुभव मिळाला पाहिजे, नक्की त्या ऍप मध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत, आणि येणाऱ्या एक्झामसाठी याचा आपल्याला निश्चित उपयोग होणार आहे. 250 पेक्षा जास्त स्कोर तुमचा जाणार आहे, कारण ह्या मॉक टेस्ट खूप IMP आहेत. सर्व ज्या नोट्स आपल्याला दिलेल्या आहेत त्या सुद्धा आपण स्वतः वेळ देऊन तयार केलेल्या आहेत. अशा प्रकारे हा MSK4 हा इयत्ता 4थीसाठी वापरायचा आहे, आणि MSK7 इयत्ता 7वीसाठी वापरायचा आहे. हा कोड येणाऱ्या 18 तारखेपर्यंतच हा लागू होणार आहे. काही ठराविक विद्यार्थ्यांसाठी ही कोड दिलेला आहे. साधारण पहिले 500 विद्यार्थ्यांसाठी हा कोड दिलेला आहे. 500 नंतर हा कोड बंद पडेल आणि 18 तारखेच्या नंतर हा कोड बंद पडणार आहे. तो सर्वांना संधी आहे MSK क्लास ऍपचा अनुभव घेण्याची आणि ह्या सर्व IMP मॉक टेस्ट येणाऱ्या 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिप मध्ये चांगला स्कोर करण्याची. तो खाली व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे. ऍप डाउनलोड करा, शिष्यवृत्ती 4थीचा हा कोर्स पहा, तिथं हा कोड अप्लाय करा, प्राइस कमी होईल. पेमेंट, आणि ज्यावेळेस आपला स्कॉलरशिपचा पेपर फायनल होणार आहे त्या दिवशी सांगा मला की ह्या IMP मॉकचा आणि आपल्या कोर्सचा आपल्याला कितपत फायदा झाला. नक्की आपला फीडबॅक ऍपमध्ये द्या. तर भेटूया आपण अशाच पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये. तो स्कॉलरशिप 4थी आणि 7वीला जे विद्यार्थी देत आहेत त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया आपण अशाच पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये.